श्री स्वामी समर्थ काल भैरव जयंतीच्या दिवशी सकाळीच घरात आणा या झाडाचं एक फळ. हे फळ आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार. तर हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा. आपल्याला सकाळी ज्या झाडाचं फळ घेऊन यायचं ते म्हणजे धोत्र्याचं. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला या धोत्र्याच्या फळाला बुडवून त्याला पिवळं करून घ्यायचं. देवघरामध्ये आसन घेऊन बसा. हे फळ जे आपल्या उजव्या हातामध्ये धरा आणि आपल्याला एक वेळा काल भैरव अष्टकमचं पठण करायचं. 108 वेळा आपल्याला ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे फळ जे आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचं आणि प्रदोष काळामध्ये हे फळ तसेच एक लोटा जल घेऊन जायचं महादेवांच्या मंदिरामध्ये गेलं तिथे जल अर्पण करा आणि त्यानंतर हे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे.